तर विद्यार्थी मित्रांनो, बारकाईने लक्ष द्या बेटा. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतो, वाक्यपृथक्करण. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्यपृथक्करण हा सध्याच्या कंडिशनमध्ये सगळ्यात जास्त परीक्षेला येणारा पॉईंट आहे. ओके. वाक्यपृथक्करण या पॉईंटमध्ये तुम्हाला वारंवार जास्तीत जास्त प्रश्न येतात. आता वाक्यपृथक्करण हा जो पॉईंट आहे बेटा, एकदम सिंपल आणि सोपा आहे, याच्यात अवघड काही नाही. बघा, वाक्यपृथक्करण लिहित असताना इथं काय करायचं, डबल क लिहायचं, वाक्यपृथक्करण. कारण का, हा थ मुलं काय करतात, डबल लिहिण्याचा प्रयत्न करतात. एक प्रश्न आलता बेटा, टॅक्स असिस्टंट 2016, पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द काय? पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बेटा वेगळा किंवा निराळा. काय आहे? वेगळा किंवा निराळा. टॅक्स असिस्टंट 2016चा प्रश्न आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या शब्दावरूनच आपल्याला खूप काही कळतं. वाक्यपृथक्करण म्हणजे काय बेटा, एखादा वाक्य आहे, त्या वाक्यातील प्रत्येक शब्दाला जे नाव दिलं जातं त्याचं वेगवेगळं गट करणं, त्याची वेगवेगळी विभागणी करणं, त्यालाच आपण काय म्हणतो, वाक्यपृथक्करण असे म्हणतो. राईट. वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्याचे वेगवेगळे गट करणे. राईट. मग विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न आला होता, वाक्यातील प्रत्येक शब्दाचा व्याकरण दृष्ट्या परिपूर्ण अभ्यास करणे त्याला डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणलं? वाक्यातील शब्दाचा परिपूर्ण अभ्यास करणे त्याला डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात बेटा? पद परिस्फोट. काय? पद परिस्फोट असे म्हणतात. पद परिस्फोट असे म्हणतात. बघा, पद म्हणजे शब्द होतो बेटा. तुम्हाला जर प्रश्न आला, वाक्यातील प्रत्येक शब्दाचा व्याकरण दृष्ट्या केलेला अभ्यास म्हणजे डॅश डॅश होय. काय आहे? पद परिस्फोट होय. ओके. मग विद्यार्थी मित्रांनो, काय होतं माहिती आहे का, बारकाईने लक्ष द्या. मग हा जो वाक्यपृथक्करण आहे बेटा, या वाक्यपृथक्करणामध्ये इथं वाक्यपृथक्करणामध्ये हा वाक्य जो असतं, या वाक्याचे मुख्य दोन घटक पडतात. या वाक्याचे मुख्य दोन गट पडतात. वाक्याचे पहिलं असतं बेटा तुमचं इथं पहिलं, जे की उद्देश. काय? उद्देश. उद्देश विभाग. काय असतं? उद्देश विभाग. हा झाला पहिला पॉइंट. याच्यामध्ये असतं बेटा दुसरा, इथं पहिलं हा दुसरं उद्देश. काय असतं? उद्देश. आणि इथं असतं बेटा तिसरा उद्देश विस्तार. काय? उद्देश विस्तार. विस्तार हा झाला इथला पॉइंट. राईट. आता हा जो उद्देश विभाग आहे, याला दुसरं नाव आहे, पण ते आपण नंतर बघू. राईट. मग याचं दुसरा भाग आहे बेटा इथं विधेय विभाग. काय आहे? विधेय विभाग. ओके. विधेय विभाग याचा दुसरा पॉइंट असतं बेटा इकडचा विधेय. काय असतं? विधेय. याचा तिसरा पॉइंट असते पूर्व विधेय विस्तार. काय असतं? विधेय विस्तार. याचा चौथा पॉइंट असतं विद्यार्थी मित्रांनो कर्म. याचा पाचवा पॉइंट देतात बेटा तुम्हाला कर्म विस्तार. काय देतात? कर्म विस्तार. बरोबर आहे. याचा सहावा पॉइंट असते बेटा कर्म विभाग. कर्म विभाग. ओके. आणि याचा सातवा पॉइंट असते बेटा विधेय पूरक. काय असतं? विधेय पूरक असे याला नाव आहे. दिसते सगळ्या गोष्टी? गुड. आता विद्यार्थी मित्रांनो, वाक्यपृथक्करणामध्ये एवढ्या गोष्टी असतात. पहिला आहे उद्देश विभाग, इकडे आहे विधेय विभाग. मग उद्देश विभागामध्ये दोन गोष्टी शिकाव्या लागतात, उद्देश आणि उद्देश विस्तार. इथं आहे विधेय विभाग. विधेय विभागामध्ये आपल्याला एकूण गोष्टी किती शिकाव्या लागतं? विधेय, विधेय विस्तार, कर्म, कर्म विस्तार, कर्म विभाग आणि विधेय विभाग. आणि एक शेवटचा पॉईंट असतं बेटा, इथं शिकलो आपण ते 8 नंबर जर शिकावंच म्हणलं तर विधानपूरक. पण विधानपूरक हा पॉईंट आपल्याला झालेला आहे, शिकण्याची काही तेवढी आवश्यकता नाही. राईट. मग विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं पुसून मी तुम्हाला एका एकानं सांगतो. आता हे शिकत असताना काय करायचं, ही ट्री डायग्राम एकदा व्हिडिओ पॉज करायचं आणि वहीमध्ये ही ट्री डायग्राम लिहून घ्यायची. मग त्याच्यानंतर इकडे शिकत असताना त्याला क्लिक करत जायचं. मग पहिला आहे बेटा तुमचं उद्देश. काय आहे? उद्देश. आता या उद्देशाबद्दल मी जास्त बोलत नाही बेटा. बघा इकडं उद्देश पहिला भाग काय तुम्हाला उद्देश. विद्यार्थी मित्रांनो, उद्देश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या उद्देशालाच म्हणतात बेटा कर्ता. आणि कर्ता म्हणजेच उद्देश होय. बरोबर आहे. या उद्देशालाच म्हणतात पोरो कर्ता आणि कर्ता म्हणजेच उद्देश होय. याच्या व्यतिरिक्त याचं काहीही नाही. बरोबर आहे. हे आहे उद्देश, हे आहे कर्ता. कर्ता म्हणजेच उद्देश, उद्देश म्हणजे कर्ता. आता विद्यार्थी मित्रांनो, काय होतं माहिती आहे का, कर्ता तुम्हाला 100% ओळखायचं माहिती आहे असं तुमच्यात कोणीच नाही की त्याला कर्ता ओळखता येत
माहीत नाही, राईट. म्हणून बेटा कधीही तुम्हाला प्रश्न आला वाक्यातील उद्देश काय, तर सरळ सरळ करता ओळखायचा. जसं मी इथं वाक्य दिलं, रामूचा काय हो, रामूचा शर्ट फाटला. आता मला सांगा पोरो, रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील उद्देश काय? उद्देश ओळखणे म्हणजेच करता ओळखणे आहे. फाटला हा क्रियापद आहे, फाट धातू आहे. फाटणारा काय काय शर्ट हा झाला करता आणि कर्त्यालाच उद्देश म्हणतात. बाकी अवघड काहीच नाही. जगातल्या कोणत्याही वाक्यातला करता ओळखणे त्यालाच काय म्हणतात बेटा, उद्देश ओळखणे होय. बरोबर आहे. उद्देशालाच करता म्हणतात, कर्त्याला उद्देश असे म्हणतात. मी सेकंड वाक्य लिहितो बघा. सेकंड वाक्य बारकाईने लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. शेजारचा धोंडू धपकन पडला. काय? शेजारचा धोंडू बघा, शेजारचा धोंडू धपकन पडला. शेजारचा धोंडू धपकन पडला. आता मला सांगा पोरो, पडणारा कोण? धोंडू हा झाला तुमचा कर्ता. कर्त्यालाच काय म्हणतात पोरो? हो, उद्देश. संपलं. याच्या व्यतिरिक्त काहीही नाही, राईट. जसं की मी आणखी एक वाक्य देतो तुम्हाला. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. हा PSI 2017चा प्रश्न आहे. PSI 2017 काय? त्याचा वाक्य बघा, त्याचा धाकटा मुलगा, त्याचा धाकटा मुलगा क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. आता मला सांगा पोरो हो, काय? त्याचा धाकटा मुलगा क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. खेळणारा कोण? त्याचा धाकटा मुलगा. आता मला सांगा बेटा, मुलगा हे तुमचं कर्ता झाला की नाही? यालाच म्हणतात उद्देश. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, उद्देश म्हणजेच करता, करता म्हणजेच काय? उद्देश होय. ओके. आता त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे बेटा तुम्हाला, उद्देश विस्तार. सेकंड पॉइंट काय आहे बघा, उद्देश विस्तार. ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे, उद्देश, म्हणून आपण थोडंसं बघितले. उद्देश विस्तार. आता विद्यार्थी मित्रांनो, उद्देश विस्तार म्हणजे काय? लक्ष द्या. एकदम सिंपल सांगतो. उद्देश विस्तार म्हणजे काय बेटा? इथं आहे उद्देश. उद्देश काय आहे? उद्देश. उद्देश म्हणजे करता. हे करता म्हणजेच काय? उद्देश. कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे. कर्त्याबद्दल अधिक माहिती बघा, वाक्यात कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे आणि कर्त्याच्या पूर्वी येणारे जे शब्द असतात त्याला उद्देश विस्तार असे म्हणतात. बघा, कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे व कर्त्याच्या पूर्वी येणारे सगळे शब्द त्याला उद्देश विस्तार असे म्हणतात. आणि एकदा, कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे व कर्त्याच्या पुढे येणारे प्रत्येक शब्द उद्देश विस्तार असतात. फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो, ते कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगितले पाहिजे, दुसऱ्याबद्दल नाही, राईट. मी वाक्य तेच घेतो, तुम्हाला कळेल. बघा, शेजारचा धोंडू. काय? शेजारचा धोंडू धपकन पडला. आता शेजारचा धोंडू धपकन पडला. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला उद्देश विस्तार ओळखायचा असेल तर सर्वप्रथम जगातल्या कोणत्याही वाक्यामध्ये उद्देश ओळखा बेटा. आणि एकदा ऐका, जर तुम्हाला उद्देश विस्तार ओळखायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही उद्देश ओळखा बेटा, आणि उद्देश ओळखल्यावर उद्देश विस्तार ओळखा. आता कसं? शेजारचा धोंडू धपकन पडला. मला सांगा पोरो, पडणारा कोण? धोंडू हा झाला कर्ता, म्हणजेच काय? तुमचा उद्देश. इथपर्यंत तर कळालं असेल. उद्देश क्लिअर. आता आपण काय म्हणलं बेटा? कर्त्याबद्दल म्हणजे उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आणि कर्त्याच्या पूर्वी इकडे येत असेल तर त्याला काय म्हणायचं? उद्देश विस्तार. आता शेजारचा धोंडू धपकन पडला. धोंडू बद्दल अधिक माहिती सांगला. शेजारचा धोंडू. कसा धोंडू? शेजारचा. मग धोंडू बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? शेजारचा. मग जो शब्द उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला उद्देश विस्तार असे म्हणतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा जो शेजारचा शब्द आहे तो काय आहे? उद्देश विस्तार होय. थोडंफार लक्षात यायला. आणि एकदा सांगतो, उद्देश ओळखा म्हणजे फक्त आणि फक्त करता ओळखायचं. उद्देश विस्तार ओळखा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द जे इकडे येतात बेटा, इकडं, राईट, त्या कर्त्याच्या मागे त्याला काय म्हणायचं बेटा? उद्देश विस्तार. म्हणून याला म्हणायचं शेजारचा हा तुमचा उद्देश विस्तार होय. बरोबर आहे. दुसरं वाक्य देतो, तुम्ही ओळखा म्हण. सिंपल वाक्य देतो, अवघड वाक्य देत नाही. नंतर आपण वाक्य वाढू थोडं थोडं हळूहळू. बघा पोरो, एक वाक्य दिलं तुम्हाला, समजा उद्देश विस्तारामध्ये शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक मोरो केशव दामले होय. काय? हा वाक्य आहे. शास्त्रीय
बघा शास्त्रीय, ओके, शास्त्रीय मराठी व्याकरणाचे, शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक, शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक कोण आहे हो? मोके दामले, मोरो केशव मोके दामले होय. काय? मोरो केशव दामले होय. हा वाक्य आहे बेटा. शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक मोरो केशव दामले होय. आता विद्यार्थी मित्रांनो, शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक मोरो केशव दामले होय. आता तुम्हाला याच्यात ओळखायचा बेटा उद्देश विस्तार. पण मी तुम्हाला काय म्हणलं, जगातला कोणताही उद्देश विस्तार ओळखायचा असेल बेटा, पहिले ओळखायचं उद्देश, राईट. मग शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक मोरो केशव दामले होय. मग मला सांगा, शास्त्रीय मराठीचे लेखक मोरो केशव दामले आहेत, असणारे कोण? मोरो केशव दामले. हा झाला बेटा तुमचा उद्देश, म्हणजेच काय पोरो हो? करता. क्लिअर, बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक मोरो केशव दामले आहेत असं तुम्हाला म्हणलं. मग मला सांगा, मोरो केशव दामले हे काय आहे, त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक. इथपर्यंत तुमचं होतं बेटा उद्देश विस्तार. शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक मोरो केशव दामले होय. असणारे कोण? मोरो केशव दामले. काय आहे ते? एक शब्द तोडता येत नाही. शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक हे शब्द तुमचं काय आहे? उद्देश विस्तार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा पोरो हो, एक साधं वाक्य देतो तुम्हाला, लक्षात येईल. शेजारचा धोंडू धपकन पडला. त्याच्यानंतर आपण घेतलं, आता असं एक वाक्य आहे, आमच्या शेजारचा सावळा उंच मुलगा फार हुशार आहे. काय? आमच्या, वाक्य समजून घ्या, आमच्या शेजारचा, आमच्या शेजारचा सावळा मुलगा, आमच्या शेजारचा सावळा मुलगा फार हुशार आहे, फार हुशार आहे. हा वाक्य आहे पोरो. आमच्या शेजारचा मुलगा फार हुशार आहे. असणारा कोण? मुलगा. हा झाला पोरो उद्देश, म्हणजेच करता. बरोबर आहे. आता त्या मुलाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय? आमच्या शेजारचा सावळा. इथून इथपर्यंत तुमचं काय झाला पोरो हो? उद्देश विस्तार. मी वारंवार तेच सांगायलो, कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द जर कर्त्याच्या पुढे येत असतील तर त्याला काय म्हणायचं? उद्देश विस्तार असे म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर आमचे आवड, बघा, मावळ्याचे उद्धारक आणि मराठी स्वराज्याचे संस्थापक. काय? मावळ्याचे उद्धारक, मावळ्याचे उद्धारक आणि मराठी स्वराज्याचे संस्थापक, मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे हे महाराष्ट्राचे दैवत होय, दैवत आहेत. आता मला सांगा पुरा, हा वाक्य किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, महत्वाचं काय? संकल्पना काय? आता मला सांगा, मावळ्याचे उद्धारक आणि मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. याच्यातून मला उद्देश काय हो? दैवत आहेत, असणारे कोण? छत्रपती शिवाजी राजे. हा झाला बेटा तुमचा काय? उद्देश. आता मला सांगा पोरं, उद्देश विस्तार काय? छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल अधिक माहिती सांगणारी गोष्टी. मग कसे आहे ते? मावळ्याचे उद्धारक आणि मराठी स्वराज्याचे संस्थापक. इथून एवढा जो भाग आहे बेटा त्याला काय म्हणतात? उद्देश विस्तार. बघा, उद्देश विस्तार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकच गोष्ट, जे की विद्यार्थी मित्रांनो त्या कर्त्याबद्दल माहिती देतात. तुम्हाला एक सुंदर शब्द सांगतो, छोटासा वाक्य, मग मला सांगा बेटा तुम्हाला थोडंफार हे कळालं का? आता पांढरे असा आहे, पांढरे शुभ्र दात, पांढरे शुभ्र दात मुखास, पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात, पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. आता मला सांगा मित्र हो, थोडीशी शाई टाका रुपेश सर. पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. आता विद्यार्थी मित्रांनो, पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. तुम्ही मला सांगा बाळ, याच्यातला उद्देश काय आहे? देणारे कोण? दात. हे झाला तुमचा काय व? कर्ता.
म्हणजेच काय उद्देश, बरोबर आहे. पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात, हे काय झालं तुमचं कर्ता, उद्देश, बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या दाताबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय आहे, पांढरे शुभ्र, म्हणून याला म्हणतात बेटा उद्देश विस्तार. कळालं का? यस, राईट. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे उद्देश विस्तार आहे याच्यानंतरची कन्सेप्ट आहे बेटा तुमचं उद्देश विभाग. काय आहे? उद्देश विभाग. आता उद्देश विभाग म्हणजे काय, बारकाईने लक्ष द्या. आपण उद्देश शिकलो बेटा, उद्देश, बरोबर आहे. उद्देश हे झाल्यानंतर आपण शिकलो बेटा दुसरा पॉइंट उद्देश विस्तार. काय शिकलो? उद्देश विस्तार. आपला तिसरा पॉइंट आहे बेटा उद्देश विभाग. काय आहे? उद्देश विभाग. आता उद्देश विभाग म्हणजे काय, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. उद्देश बघा, उद्देश विस्तार. काय? उद्देश विस्तार अधिक उद्देश, अधिक उद्देश बरोबर उद्देश विभाग होते. बरोबर उद्देश विभाग होय. बरोबर उद्देश विभाग होय. आता बारकाईने लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. उद्देश आपण स्वतंत्र शिकलो जे की इथं आहे. उद्देश विस्तार हे बी स्वतंत्र शिकलो जे की इथं आहे. मित्रांनो, उद्देश विस्तार अधिक उद्देश विभाग, या उद्देश विस्तार अधिक उद्देश, या दोघांची बेरीज म्हणजे उद्देश विभाग होय. आणि हे जे उद्देश विभाग आहे बेटा, या उद्देश विभागाला दुसरं नाव आहे उद्देशांग. काय आहे? उद्देशांग. हे उद्देश विभागाचं दुसरं नाव आहे, राईट. उद्देश विभागाचं दुसरं नाव काय? उद्देशांग. आता मला सांगा, हा वाक्य आहे बेटो, काय वाक्य आहे? पांढरे, काय? पांढरे शुभ्र, पांढरे शुभ्र दात, पांढरे शुभ्र दात मुखास, पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात, पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात, पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. हा वाक्य आहे बेटा, बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर म्हणलं या वाक्यातला उद्देश काय, तुम्ही सरळ सरळ ओळखणार दात. यस की नो? पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात, देणारे कोण? दात. हा झाला करता, उद्देश. तुम्हाला जर म्हणलं या वाक्यातील उद्देश विस्तार काय, तुम्ही काय म्हणणार? पांढरे शुभ्र. 100% बरोबर आहे. पण बेटा जेव्हा तुम्हाला म्हणतात उद्देश विभाग किंवा उद्देशांग काय, त्या दोघांची बेरीज करायची. उद्देश विस्तार पांढरे शुभ्र अधिक उद्देश दात बरोबर उद्देश विभाग पांढरे शुभ्र दात, याला म्हणतात बेटा उद्देश विभाग. म्हणून हा स्ट्रक्चर आठवण ठेवा. उद्देश विस्तार प्लस उद्देश बरोबर काय होतो? उद्देश विभाग. आता मी तुम्हाला एक वाक्य देतो, तुम्ही त्याच्यातून मला उद्देश विभाग काढून दाखवा. जमते का? बरोबर आहे. सिंपल वाक्य देतो बेटा, जास्त अवघड देत नाही, पण परीक्षेला येणारे वाक्य देतो. ओके. मुलाचे आवडते दिनाचे कैवारी. बघा, मुलाचे आवडते दिनाचे, मुलाचे आवडते दिनाचे कैवारी, मुलाचे आवडते दिनाचे कैवारी, बरोबर आहे. मुलाच्या आवडते दिनाचे कैवारी स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद हे थोर देशभक्त होते, देशभक्त होते. इथं वाक्य संपतो बेटा. ओके. हा वाक्य आहे, थोडं मोठ्या अक्षरात लिहिलं म्हणून वाक्य मोठं दिसायला मोठं नाही. आता तुम्ही मला सांगा या वाक्यातलं उद्देश काय? मुलाचे आवडते दिनाचे कैवारी स्वामी विवेकानंद हे थोर देशभक्त होते. असणारे कोण? स्वामी विवेकानंद. हा झाला बेटा तुमचं काय? उद्देश. क्लिअर इथपर्यंत? येस. आता मला सांगा पोरो, उद्देश विस्तार काय? मुलाचे आवडते दिनाचे कैवारी. हा झाला बेटा तुमचा काय? उद्देश विस्तार. कारण याच्याबद्दल माहिती द्यायला याला म्हणायचं बेटा उद्देश विस्तार. काय? उद्देश विस्तार. ओके. आता मला सांगा पोरो हो, उद्देश विभाग काय? बघा, उद्देश विभाग काय होणार मग? मुलाच्या आवडते दिनाचे कैवारी स्वामी विवेकानंद, राईट. कारण का? उद्देश विस्तार प्लस उद्देश बरोबर होते बेटा उद्देश विभाग. म्हणून मुलाचे आवडते दिनाचे कैवारी स्वामी विवेकानंद याला म्हणतात बेटा उद्देश विभाग. अवघड काही आहे का? नाही, सिंपल एकदम. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तुमचं उद्देश विभाग. आणि तुम्हाला कितीही प्रश्न आला बेटा, अनेक एकदा सांगतो,
छोटं वाक्य घेऊन तुम्हाला कळेल, मग वाक्य किती मोठे घ्या तुमचं मार्क कटत नाही. जसं मी तुम्हाला म्हणलं, शेजारचा धोंडू धपकन पडला. शेजारचा धोंडू, शेजारचा धोंडू धपकन पडला. शेजारचा धोंडू धपकन पडला हा वाक्य आहे, बरोबर आहे. आता मला सांगा पोरो, शेजारचा धोंडू धपकन पडला, पडणारा कोण? धोंडू. हा झाला उद्देश. काय झालं? उद्देश. ओके. आणि शेजारचा हा काय झाला? उद्देश विस्तार, बरोबर आहे. आता मला सांगा बेटा, उद्देश विभाग दोघांची बेरीज म्हणजे शेजारचा धोंडू, याला म्हणतात उद्देश विभाग. इथं तुमचं उद्देश विभाग हा पॉइंट संपत बेटा, राईट. अतिशय महत्वाचा पॉइंट होता, थोडंसं लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आहे बेटा आपलं नेक्स्ट पॉइंट काय हो? विधेय. काय आहे? विधेय. आता विद्यार्थी मित्रांनो, विधेय ही काही फार मोठी गोष्ट नाही, एकदम सिंपल आहे, बारकाईने लक्ष द्या. पण इथे एक गोष्ट चॅलेंजिंग आहे बेटा, आणि ती चॅलेंजिंग गोष्ट कशी बघा. इथं आहे विधेय, बरोबर आहे. आपलं झालं बेटा उद्देश, उद्देश. त्याच्यानंतर इथं आहे तुमचं विधेय. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो विधेय आहे बेटा, या विधेयाला दुसरं तिसरं काहीही न म्हणता, या विधेयाला दुसरं तिसरं काहीही न म्हणता विधेय म्हणजेच काय होय? क्रियापद होय. आणि क्रियापद मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे क्रियापद या टॉपिकमध्ये, राईट. विधेयचं दुसरं तिसरं नाव काहीच नाही बेटा. विधेय म्हणजेच क्रियापद, क्रियापद म्हणजेच काय? विधेय. विधेयालाच क्रियापद असे म्हणतात. क्लिअर, बरोबर आहे. मी एक वाक्य दिलं, श्रावणीला काय व? श्रावणीला थंडी वाजते. श्रावणीला थंडी वाजते. सांगा पोरो, या वाक्यातलं विधेय काय? क्रियापद. मग क्रियापद काय आहे? वाजते. मी म्हणलं हैबत. काय? हैबत बैलास. हैबत बैलास बांधतो. हैबत बैलास बांधतो. सांगा पोरो, बांधणारा कोण? हैबत. हे झाला उद्देश. तर विधेय काय? बांधतो. विधेय म्हणजेच काय? क्रियापद. आणि क्रियापद म्हणजेच काय? विधेय. याच्या पलीकडे काही नाही. इथं झालं बेटा तुमचं विधेय. पण आता जी गोष्ट आहे चॅलेंजिंग आहे, ही सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे या टॉपिक मधली, सगळ्यात खतरनाक पण सगळ्यात सिंपल बेटा. इथं काय म्हणते? विधेय विस्तार. काय आहे? विधेय विस्तार. काय आहे पुरोह? विधेय विस्तार. आता विद्यार्थी मित्रांनो, विधेय विस्तार हे दुसरं तिसरं काही नसून विधेय विस्तार म्हणजे क्रिया विशेषण अव्यय होय. क्रिया विशेषण अव्यय. विद्यार्थी मित्रांनो, क्रिया विशेषण अव्ययालाच विधेय विस्तार असे म्हणतात, बाकी काहीच नाही, राईट. मग क्रिया विशेषण अव्यय अख्खा टॉपिक आपण शिकला. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादा शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो आणि अविकारी असतो, जेव्हा एखादा शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगतो आणि अविकारी असतो, त्याला विधेय विस्तार असे म्हणतात. मग क्रिया विशेषण अव्यय यालाच म्हणतात बेटा विधेय विस्तार. मग क्रिया विशेषण अव्यय जर विधेय विस्तार जर ओळखायचं असेल तर क्रियापदाला 3 प्रश्न विचारायचं. पहिला प्रश्न बेटा केव्हा, दुसरा प्रश्न पोरो कोठे, आणि तिसरा प्रश्न बेटा कसे. हे 3 प्रश्न विचारायचे. या 3 प्रश्नानं त्या वाक्यामधले जेवढे उत्तर भेटतील, तिघांनाही भेटणार असं कंपल्सरी नाही. या तिघापैकी ज्यानं ज्यानं भेटते बेटा त्याला बाजूला काढायचं. ते तुमचं काय आहे? विधेय विस्तार होय, राईट. मग हे केव्हा म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, कोठे म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, आणि कसे म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. जसं मी तुम्हाला म्हटलं बेटा म्हातारा. काय? म्हातारा आज. म्हातारा आज हळू हळू चालतो. म्हातारा आज हळूहळू चालतो. आता मला सांगा पोरो, या वाक्यातलं उद्देश काय? म्हातारा. चालणारा कोण? म्हातारा. या वाक्यातलं विधेय काय? म्हाताऱ्याच्या पुढं काय आहे का? काहीच नाही, म्हणजे उद्देश विस्तार नाही, बरोबर आहे. या वाक्यातलं विधेय काय? विधेय म्हणजे क्रियापद. काय आहे? चालतो. आता तुम्ही काय करायचं? तुम्हाला विधेय विस्तार ओळखायचं आहे, बरोबर आहे. मग विधेय विस्तार ओळखणे म्हणजेच काय बेटा? क्रियाविशेषण अव्यय ओळखणे. मग क्रियाविशेषण अव्यय ओळखणे म्हणजेच विधेय विस्तार. या 3 शब्दाने त्याला प्रश्न मागायचे, केव्हा, कोठे, कसे. आता मला सांगा, म्हातारा हळूहळू चालतो, केव्हा चालतो? आज. शब्द भेटला एक, आज. कोठे चालतो? नाही बेटा, सोडून टाका. कसा चालतो? हळूहळू. कशाने उत्तर भेटलं? हळूहळू. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज हळूहळू हे तुमचं काय आहे? विधेय विस्तार होय. थोडंफार लक्षात यायला का?
सिंपल गोष्ट आहे, याला म्हणतात बेटा विधेय विस्तार, अवघड काहीच नाही. राईट. आणखी एक प्रश्न देतो, फक्त एकच गोष्ट, केव्हा कोठे कसे. ओके. हा वाक्य आहे पंढर, काय पंढरपूरचा गवळी, काय पंढरपूरचा गवळी तबेल्यात, तबेल्यात रोज सकाळी, तबेल्यात रोज सकाळी, पंढरपूरचा गवळी तबेल्यात रोज सकाळी काळ्या म्हशीची, बघा पोरो, काय काळ्या म्हशीची, काळ्या म्हशीची चळा चळा, काळ्या म्हशीची चळा चळा धार काढतो, काळ्या म्हशीची चळा चळा धार काढतो, हे वाक्य आहे. काय पंढरपूरचा गवळी तबेल्यात रोज सकाळी, पंढरपूरचा गवळी तबेल्यात रोज सकाळी काळ्या म्हशी चळा चळा धार काढतो. मग आपली कन्सेप्ट काय चालू आहे, विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण आहे. कन्सेप्ट काय, केव्हा कोठे आणि कसे, या 3 प्रश्नाने उत्तर भेटतात. बरोबर आहे. आता मला सांगा पोरं, पंढरपूरचा गवळी तबेल्यात रोज सकाळी काळ्या म्हशीची चळा चळा धार काढतो, काढणारा कोण, काढणारा कोण, गवळी. हा झाला बेटा उद्देश. काय झाला, उद्देश, संपला आपला. राईट. काढतो हे काय झाला पोरोह, विधेय. ओके. आपलं चालू आहे विधेय विस्तार. मग विचारा प्रश्न, केव्हा काढतो, रोज सकाळी, अधोरेखित केलो याला, पहिलं भेटलं बेटा. कोठे काढतो, कोठे, तबेल्यात, हे दुसरा प्रश्न भेटला बेटा. बरोबर आहे. आणि कसा काढतो, कसे, कसा काढतो, चळा चळा, 3 भेटलं. मग तुम्ही सांगा याच्यातला विधेय विस्तार काय, तबेल्यात रोज सकाळी चळा चळा, हे आहे बेटा विधेय विस्तार. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, केव्हा कोठे कसे या 3 प्रश्नाने जे उत्तर भेटतं त्याला म्हणतात क्रियाविशेषण अव्यय. आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय आहे, विधेय विस्तार होय. हे थोडंफार कळालं का, येस की नो. यस, गुड. म्हणून बेटा याला म्हणतात विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजे तो दिलेला शब्द क्रियाविशेषण अव्यय असला पाहिजे, कालवाचक, स्थलवाचक आणि रीतिवाचक. आता या विधेय विस्तारानंतर तिसरं पॉइंट आहे बेटा तुमचं विधेय विभाग. काय आहे, विधेय विभाग. थोड्या वेळाखाली आपण उद्देश विभाग शिकलो आणि हे विधेय विभाग आहे बेटा. मग विधेय विभाग म्हणजे काय बघा, विधेय, काय विधेय विस्तार, विधेय विस्तार प्लस विधेय विस्तार प्लस विधेय, विधेय विस्तार प्लस विधेय बरोबर होते बेटा विधेय विभाग, विधेय विभाग. एकदम सिंपल पॉइंट आहे. विधेय विस्तार प्लस विधेय बरोबर काय होते, विधेय विभाग. आता मी तुम्हाला म्हणलं म्हातारा, हा वाक्य बेटा, म्हातारा आज, म्हातारा आज हळूहळू, काय हळू हळू चालतो, म्हातारा आज हळूहळू चालतो, हा वाक्य आहे बेटा. ओके. याच्यातलं क्रियापद काय आहे, चालतो. म्हणजे हा क्रियापद तुमचं काय आहे बेटा, विधेय. काय आहे, विधेय. सांगा केव्हा चालतो, आज. कसा चालतो, हळूहळू. हे दोन्ही काय आहे, विधेय. हा, विधेय विस्तार. शाबाश. राईट. मग मला सांगा पोरो, विधेय विस्तार प्लस विधेय बरोबर विधेय विभाग. मग हा जो विधेय विभाग आहे याला दुसरं नाव आहे बेटा विधेयांग. काय, विधेयांग. उद्देशाला उद्देशांग तर विधेयाला विधेयांग. हरकत नाही, असू द्या ना. मग विद्यार्थी मित्रांनो, हा याचं विधेय विभाग काय असणार, मग आज हळूहळू चालतो, कारण की दोघांची बेरीज आहे. म्हणून हे झालं विधेय, हे झालं विधेय विस्तार, दोघांची बेरीज म्हणजेच काय, विधेय विभाग. अशा प्रकारे बेटा तुमचं विधेय विभाग हा पॉइंट इथं संपत. आता त्याच्यानंतर आहे पोरं तुमचं नेक्स्ट पॉइंट काय, कर्म. आपण कर्म शिकलो बेटा, पण कर्मावर एक प्रश्न आलेला आहे म्हणून त्याला आपल्याला थोडंसं डिटेल बघणं आहे. ओके. कर्मावर एक प्रश्न आलं आणि तो प्रश्न कधी आला माहिती आहे का, टॅक्स असिस्टंटला. आणि तो प्रश्न असा होता, माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले. काय, माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले, कर्म विस्तार ओळखा, असं होतं. पण आपण पहिले शिकून घेऊ. ओके. इथं आहे बेटा तुमचं कर्म, बरोबर आहे. आता कर्म म्हणजे काय सगळ्यालाच माहित आहे. राईट. जसं मी तुम्हाला वाक्य दिलं पोरो, वाक्य काय दिलं साधा, रामूने झाडाचा पेरू तोडला. काय दिलं, रामूने, बघा रामूने झाडाचा, रामूने झाडाचा पेरू तोडला, रामूने झाडाचा पेरू तोडला, हा वाक्य आहे पोरो. रामूने झाडाचा पेरू तोडला. आता मला सांगा पोरो, रामूने झाडाचा पेरू तोडला, आपल्याला शिकायचं बेटा कर्म. तोडणारा कोण, रामू. हा झाला पोरो तुमचा काय, रामू करता, बरोबर आहे. म्हणजेच आपण या शब्दात बोललो तर उद्देश, बरोबर आहे. पण आपल्याला शिकायचं काय आहे, कर्म. मग काय तोडला, पेरू, हा झाला बेटा कर्म, पेरू कर्म. यस की नो.
यस राईट. दुसरं वाक्य देतो तुम्हाला कळण्यासाठी. गवळ्याने म्हशीची धार काढली. काय? गवळ्याने म्हशीची धार काढली. गवळ्याने म्हशीची धार काढली. आता मला सांगा पोरो, काढली काढणारा कोण? गवळी. हा झाला उद्देश. काय काढली? धार. हा झाला बेटा विधेय. संपलं. याच्या पलीकडे काहीही नाही. क्लिअर. आता विद्यार्थी मित्रांनो, याच वाक्यात सांगतो तुम्हाला कर्म, सॉरी इथं कर्म माफ करा, धार कर्म. याच वाक्यात सांगतो तुम्हाला याच्या नंतरचा पॉइंट आहे बेटा. कर्म झालं ना, कर्म विस्तार. काय आहे? कर्म विस्तार. वाक्य तेच देतो समजायसाठी आणि मग देतो परीक्षेला आलेलं कर्म विस्तार. आता विद्यार्थी मित्रांनो, कर्म विस्तार म्हणजे काय हो? थोडंसं डोकं लढवा. आपण उद्देश बघितलो, उद्देश विस्तार बघितलो. आपण विधेय बघितलो, विधेय विस्तार बघितलो. आपण कर्म विस्तार बघायलो बेटा. मग कर्म विस्तार म्हणजे काय? कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे कर्म विस्तार होय. बरोबर आहे. आता मित्र, हा वाक्य आहे रामूने. काय? रामूने. बघा कर्म विस्तार समजून सांगतो थोडंसं. इथं आहे बेटा कर्म. बरोबर आहे. या कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आणि कर्माच्या पूर्वी येणारे शब्द म्हणजेच काय आहे? कर्म विस्तार होय. बरोबर आहे. जर तुमचं इथं कर्म असेल पोरो आणि कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे इकडे शब्द येत असतील तर त्याला काय म्हणायचं? कर्म विस्तार. जसं वाक्य तेच घेतो. रामूने. काय हो? रामूने झाडाचा. रामूने झाडाचा. रामूने झाडाचा पेरू तोडला. रामूने झाडाचा पेरू तोडला. हा वाक्य आहे पोरो. आता मला सांगा मित्र हो, तोडणारा कोण? रामू. रामू काय झाला? उद्देश. काय तोडला? पेरू. पेरू काय झाला बेटा? कर्म. मग मला हे सांगायचं, कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द जर कर्माच्या पूर्वी येत असतील तर त्याला काय म्हणायचं? कर्म विस्तार. कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द जर कर्माच्या पूर्वी येत असेल तर त्याला काय म्हणायचं? कर्म विस्तार. मग कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय आहे? झाडाचा. मग हा झाला बेटा तुमचं काय? कर्म विस्तार. अवघड काहीच नाही, एकदम सिंपल. कर्म विस्तार. बरोबर आहे. जसं की दुसरं वाक्य देतो मी तुम्हाला. गवळ्याने म्हशीची, बघा गवळ्याने म्हशीची धार काढली. गवळ्याने म्हशीची धार काढली. आता मला सांगा पोरो, काढणारा कोण? गवळी. हा झाला कर्ता. काय काढली? धार. हा झाला कर्म बेटा. मग कर्म बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय? म्हशीची. मग म्हशीची हे काय झालं? कर्म विस्तार. एनी डाऊट? यालाच म्हणतात बेटा कर्म विस्तार. आता विद्यार्थी मित्रांनो, मेन म्हणजे महत्वाचा पॉइंट आहे. कर्म झालं, कर्म विस्तार झालं. आता आहे कर्म विभाग. मला सांगा, कर्म विस्तार जर कळाला असेल, कर्म विभाग हे तुम्हाला अडचण जातच नाही. बरोबर आहे. मग कर्म विभाग काय आहे हे झाल्यानंतर आलेला प्रश्न घेतो परीक्षेचा. कर्म विभाग म्हणजे काय बेटा? कर्म विस्तार. काय? कर्म विस्तार प्लस कर्म. कर्म विस्तार प्लस कर्म बरोबर काय हो? कर्म विभाग. कर्म विभाग बरोबर काय? कर्म विभाग झालं. कर्म विस्तार प्लस कर्म बरोबर काय? कर्म विभाग. मग विद्यार्थी मित्रांनो, हे कर्म विभाग म्हणजे काय? हा वाक्य दिलो. रामूने झाडाचा पेरू तोडला. रामूने झाडाचा पेरू तोडला. आता मला सांगा, याच्यात कर्म काय आहे? पेरू. व्हेरी गुड. हे झालं कर्म. मग कर्म विस्तार काय? झाडाचा. हा झाला कर्म विस्तार. सांगा पोरं, याचं कर्म विभाग काय होणार? कर्म विस्तार काय आहे? झाडाचा. कर्म काय आहे? पेरू. मग कर्म विभाग म्हणजे काय? झाडाचा पेरू. अवघड काही आहे का? नाही. व्हेरी गुड. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्या दोघांची बेरीज म्हणजेच काय आहे? कर्म विभाग होय. आता एक प्रश्न विचारतो परीक्षेचा आलेला. ओके. हा, माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले. ओके, इथपर्यंत कंप्लीट बेटा. हा टॅक्स असिस्टंटना आलेला प्रश्न आहे आणि याच्यावर प्रश्न आला होता बेटा, कर्म विस्तार काय? कर्म विस्तार ओळखा म्हणलं होतं. चला आपण सगळं ओळखू, तुम्ही गडबड नका करू. माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले. लिहिणारी कोण?
माधुरी पुरंदरे इथून इथपर्यंत झाला बेटा तुमचा उद्देश म्हणजेच कर्ता पुरोहो. लिहिणारी कोण? माधुरी पुरंदरे. झालं इथपर्यंत. ओके. काय लिहिले तिनं? पुस्तक. व्हेरी गुड. हा झाला बेटा तुमचा कर्म. ओके. आता आपल्याला ओळखायचा आहे कर्म विस्तार काय, राईट. मग पुस्तक कसं आहे व कसे पुस्तक लिहिले, पुस्तकाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. कसं पुस्तक आहे? शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे. कसे पुस्तक आहे? शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे. या पुस्तकाचं असं आहे. कसं पुस्तक आहे? शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे. कसे पुस्तक आहे? शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे. मग मला सांगा पोरो, शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे इथून इथपर्यंत हे काय झालं तुमचा? कर्म विस्तार. काय झाला बेटा? कर्म विस्तार. आता तुम्ही सांगा कर्म विभाग काय? काय आहे कर्म विभाग? शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक, याला म्हणतात बेटा कर्म विभाग. बघा, नुसतं कर्म विचारलं, पुस्तक, कर्म विस्तार विचारलं, शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे, आणि कर्म विभाग विचारलं तर शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक. हा झाला तुमचा कर्म विभाग. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्देश बघितलो, उद्देश विस्तार बघितलो, उद्देश विभाग बघितलो, आपण विधेय बघितलो, विधेय विस्तार बघितलो, विधेय विभाग बघितलो, आपण कर्म बघितलो, कर्म विस्तार बघितलो, कर्म विभाग बघितलो. शेवटचं पॉईंट आहे बेटा जे की तुम्हाला परीक्षेला आलेलं आहे ते आहे पोरो तुमचं विधेय पूरक. काय? विधेय पूरक. आता विद्यार्थी मित्रांनो, विधेय पूरक हे दुसरं तिसरं काही नसून एकदम सिंपल गोष्ट आहे. विधेय पूरक म्हणायचं कशाला? विधेय पूरक म्हणतात पोरो द्विकर्म क्रियापदातील, बघा, द्विकर्म क्रियापदातील जो अप्रत्यक्ष, काय व जो अप्रत्यक्ष कर्म असतं, द्विकर्म क्रियापदातील जो अप्रत्यक्ष कर्म असतं बेटा त्याला काय म्हणतात? विधेय पूरक असे म्हणतात. द्विकर्म क्रियापदातील जो अप्रत्यक्ष कर्म असतो त्याला विधेय पूरक असे म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, द्विकर्म क्रियापदातील जो विधेय पूरक असतं त्याला काय म्हणतात? द्विकर्म क्रियापद. म्हणजे हा वाक्य आहे बेटा, आजीने, काय? आजीने नातवाला, आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आता मला सांगा बेटा, याच्यातलं द्विकर्म क्रियापद काय आहे? सांगणारी कोण? आजी. जे सांगितली गोष्ट, ज्याला सांगितली नातवाला, याला म्हणतात बेटा काय? विधेय. काय? विधेय पूरक. काय म्हणतात? विधेय पूरक. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. तुम्ही कोणते घ्या बेटा, हा वाक्य आहे माळीने, काय हो? माळीने झाडाला, माळीने झाडाला, हा वाक्य आहे. समजा माळीने झाडाला पाणी घातले, माळीने झाडाला पाणी घातले. हा, जे घातले पाणी, ज्याला घातले झाडाला, याला म्हणतात बेटा विधेय पूरक. म्हणजेच काय हो? द्विकर्म क्रियापद, त्याच्यातला अप्रत्यक्ष कर्म. म्हणून बेटा एकच गोष्ट आठवण ठेवा, द्विकर्म क्रियापदातला जो अप्रत्यक्ष कर्म असतो त्याला विधेय पूरक असे म्हणतात. कार्यक्रम संपला. म्हणून बेटा याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न आला तरी कळालं पाहिजे. थोडंसं सराव करा, थोडंसं वाचा, थोडंसं बघा. एकदम सिंपल गोष्ट आहे, याच्या पलीकडे तुम्हाला प्रश्न येत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमचं वाक्यपृथक्करण हा टॉपिक परिपूर्ण संपतं बेटा. जर याच्या पुढे वाक्यपृथक्करणावर काही प्रश्न येत असतील तर थोडंसं वाचून त्याला बघा, व्हिडिओ एकदा दोनदा रिपीट करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं मार्क कटणार नाही. म्हणून बेटा चांगलं जर याला वाचलं तर मार्क मिळतं. थोडेसे सराव करा, थोडेसे प्रश्न बघा. म्हणून प्रश्न जर बघितलं तर तुम्हाला मार्क मिळू शकतं. रुपेश सर, म्हणून याला चांगलं वाचा, चांगलं बघा. इथपर्यंत बेटा तुमचा हा टॉपिक संपत. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचा पॉईंट आहे, बरोबर आहे, याच्यानंतरचा टॉपिक, याच्यानंतरचा पॉईंट आहे तुमचं नेक्स्ट पॉईंट म्हणजे काय? रस. बारकाईने लक्ष द्या. रस सोपा टॉपिक आहे बेटा, याला एकदम सिंपल आणि साधा टॉपिक आहे. रस काय आहे? रस. आता विद्यार्थी मित्रांनो, रस म्हणजे काय? ओके, रस म्हणजे काय बेटा? रस म्हणजे रुची किंवा गोडी होते. रुची किंवा
गोडी होते. रस म्हणजे काय हो? रुची किंवा गोडी होते. आता विद्यार्थी मित्रांनो, रस म्हणजे रुची किंवा गोडी होय. तर काय करूत आपण, हा जो रस नावाचा टॉपिक आहे, बरोबर आहे, एकदम सिंपल आणि साधा आहे. याच्यावर प्रश्न आला तर एखादा येतो. रस म्हणजे रुची किंवा गोडी आहे. विद्यार्थी मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, त्याच्यासोबत स्थायी भाव सुद्धा असतात. आता रस म्हणजे रुची किंवा गोडी होय, याची कन्सेप्ट कशी आहे बघा. सकाळी आपण उठल्यापासून, मराठीमध्ये एकूण रसाचे 9 प्रकार आहे बेटा. मराठीमध्ये रसाचे प्रकार किती आहे? 9. माणसं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माणसाच्या मनामध्ये 9 प्रकारच्या भावना असतात. माणसाच्या मनामध्ये किती प्रकारच्या? 9 प्रकारच्या भावना असतात. म्हणजे कधी कधी बेटा रागावण्याची, कधी कधी हसण्याची, कधी कधी प्रेमाची, कधी कधी एकदम असं क्रोधाची, बरोबर आहे. जेव्हा जेव्हा जशी जशी भावना तयार होते बेटा, तसं तसं आपलं मन निर्माण होते. त्याला त्या भावनेचं नाव दिलं जातं, त्यालाच रस म्हणतात. म्हणजे सकाळी तुम्ही उठले बेटा, कुठेतरी एकदम भयानक असं 26 जानेवारीचा दिवस आहे, रोडनं चालले, पोवाडे चालू आहे, समरगीते चालू आहे, बरोबर आहे. ते बघून आपलं मन भरून येतं. मग ते मन भरून आलं तर आपल्याला काय हो, तिथं थोडंसं असं वाटतं की आपण काहीतरी आता सैनिकासारखं व्हावं, लढावं. म्हणजे तिथं कोणता रस निर्माण होतो? वीर रस, बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, त्या भावनेवरून रसाचे प्रकार पडतात. मग पहिला रस आहे बेटा याच्यामध्ये तुमचा शृंगार रस. काय आहे? शृंगार रस. आता शृंगार रस म्हणजे काय? बारकाईने लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. शृंगार रस सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. तुम्हाला पहिलाच प्रश्न येतो बेटा, शृंग या शब्दाचा अर्थ काय? काय आहे? शृंग या शब्दाचा अर्थ काय? काय बेटा? हा शब्द आहे शृंग. या शब्दाचा अर्थ काय? शृंग. ओके. मग विद्यार्थी मित्रांनो, शृंगार रस आपण बघतो बेटा. शृंग या शब्दाचा अर्थ काय? काय होतो माहिती आहे का? शृंग या शब्दाचा अर्थ बघा, शृंग या शब्दाचा अर्थ होते बेटा काम वासना. काय होते? काम वासना. मग विद्यार्थी मित्रांनो, काम वासनेच्या भावनेतून, बरोबर आहे, काम वासनेच्या भावनेतून या रसाची निर्मिती होते, बरोबर आहे. शृंग म्हणजे काम वासना होते, काम वासनेच्या भावनेतून या रसाची निर्मिती होते. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपली भावना काम वासनेची तयार होते, जेव्हा जेव्हा आपली भावना काम वासना म्हणजे एखाद्या व्यक्तीला बघत असताना काम वासनेची भावना निर्माण होते, तेव्हा तेव्हा त्याला शृंगार रस असे म्हणतात. या रसाचा स्थायी भाव आहे बेटा रती. या रसाचा स्थायी भाव काय आहे? रती. रती रती या रसाचा स्थायी भाव काय आहे? रती. आता याची व्याख्या कशी होते बघा. पती पत्नीच्या मिलनातून, स्त्री पुरुषाच्या प्रेम आकर्षणातून, लावण्यवती किंवा वैशिक भावनेतून, बरोबर आहे. पती पत्नीच्या मिलनातून, स्त्री पुरुषाच्या प्रेम आकर्षणातून, लावण्यवती किंवा वैशिक भावनेतून या रसाची निर्मिती होते, बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पती पत्नीचं मिलन होतं किंवा एखाद्या आपण बघतो की पती पत्नीच्या मिलनातून, स्त्री पुरुषाच्या प्रेम आकर्षणातून किंवा लावण्यवतीतून या रसाची निर्मिती होते. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर तुम्हाला काही उदाहरणं दिले, या उदाहरणाकडे बघून तुम्हाला ते वाक्य येईल, बरोबर आहे. जसं याच्यात त्यांनी पहिलं उदाहरण दिलं बेटा, काय? डोळे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. काय? जेव्हा लावण्यवती काहीतरी नृत्य करतात, नृत्य करताना त्याच्याकडे कोणीतरी बघतं, त्यांनी काय म्हणलं? डोळे जुलमी गडे. काय हो? डोळे जुलमी गडे. डोळे जुलमी गडे रोखुनी, डोळे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. रोखुनी मज पाहू नका. डोळे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका म्हणजे एकदम तीक्ष्ण नजरेनं बघू नका. तुम्ही ज्या नजरेनं बघता ती नजर तुमची काम वासनेची वाटतं, म्हणून बेटा याला शृंगार रस असे म्हणतात, बरोबर आहे. त्यांनी दुसरं उदाहरण सांगितलं. या कातर वेळी पाहिजेस. काय? पाहिजेस तू जवळी. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. कातर वेळ म्हणजे सांज वेळ बेटा, बरोबर आहे. तिसरं उदाहरण त्यांनी दिलं. सहज सख्या एकदाच येई ही सांज वेळ. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं आहे, या तिन्ही रसातून, या तिन्ही वाक्यातून काम वासनेची भावना निर्माण होतं, म्हणून त्याला शृंगार रस असे म्हणतात. मग हा जो शृंगार रस आहे बेटा, या शृंगार रसाचे 3 प्रकार पडतात. मग प्रकारामध्ये तुम्हाला इथं काही उदाहरणं नसतात, 3 प्रकार पडतात. पहिला आहे बेटा सात्विक शृंगार. काय आहे? सात्विक. बघा दिसतं इकडं, बघा पहिला आहे तुमचं सात्विक शृंगार. सात्विक. काय? सात्विक शृंगार. दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं विप्रलंब. काय? विप्रलंब शृंगार. आणि चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो तो तिसरा आहे बेटा उतान शृंगार. उतान शृंगार. मग बाळ याच्यामध्ये त्यांनी
काय म्हणलं, सात्विक शृंगार म्हणजे शांततेची भावना, पती पत्नी, काय पती पत्नी, उद्या प्रश्न येतो पती पत्नीच्या मिलनातून कोणत्या रसाची निर्मिती होते, एक तर असेल बेटा तुमचं शृंगार रस, नाहीतर त्याच्यामध्ये सात्विक रस, राईट. दुसरा आहे बेटा तुमचं इथं विप्रलंब रस, राईट. हे होतं तुमचं काय हो, लावण्यवतीतून, लावण्यवतीमध्ये विप्रलंब, लावण्यवतीतून कोणतं, विप्रलंब. आणि इथं आहे बेटा उतान म्हणजेच काय, हे प्रेमभंग, काय प्रेमभंग, उतावीळपणा म्हणजे जे काही तरुण वयामध्ये असतं प्रेमभंग, उतावीळपणा, त्याला काय म्हणतात बेटा, उतान शृंगार रस. हे झालं तुमचं शृंगार रस, राईट. त्याच्यानंतर आहे बेटा तुमचा सेकंड वीर रस. वीर रस म्हणजे काय हो, बघा जेव्हा आपली भावना कशी होते बेटा, वीर रस म्हणजे जेव्हा आपण एखादी पोवाडे ऐकतो, जेव्हा आपण एखादं समरगीत ऐकतो, बरोबर आहे, आणि आपलं त्या टायमाला भावना कशी निर्माण होते, एकदम देशावर मर मिटण्याची, बरोबर आहे. वीर रस, राईट. या रसाचा स्थायी भाव आहे बेटा उत्साह. वीर रसाचा स्थायी भाव काय आहे, उत्साह. म्हणजेच काय, हा झाला स्थायी भाव. उद्या तुम्हाला काही विचारू शकतं बरं का, याचा स्थायी भाव आहे बेटा उत्साह. जर रस विचारलं रस सांगा, स्थायी भाव विचारलं स्थायी भाव सांगा. म्हणजे एकमेकावर मर मिटण्याची भावना, म्हणजे देशावर मर मिटण्याची भावना होते. उद्या तुम्हाला प्रश्न येतो बेटा, जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, या वाक्याचा रस काय, तर याचं उत्तर आहे बेटा काय, तुमचं वीररस, राईट. दुसरे तर गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार रसाचा प्रकार ओळखा, कोणता, वीररस, राईट. तिसरे येतं उठा सज्ज व्हा उठा चला, काय उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला, रस कोणता, सॉरी माफ करा, रस कोणता, वीर रस. कारण का, याच्यातून वीरतेची भावना निर्माण होतं. तिसरा आहे बेटा तुमचं करुण रस. काय आहे, करुण रस. सोपा टॉपिक आहे, जास्त याला वेळ देऊ नका. करुण रस, राईट. करुण म्हणजे काय बेटा, दुःख. करुण म्हणजे काय व दुःख. जिथं दुःखाची भावना निर्माण होते त्याला करुण रस म्हणायचं. आणि या रसाचा स्थायी भाव आहे बेटा शोक. काय आहे, शोक म्हणजे दुःखद भावना होते, बरोबर आहे. जसं उदाहरण तुम्हाला येतं बेटा, पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, कुणा गरीबाचा तळमळे बिचारा. आता मला सांगा पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, कुणा गरीबाचा तळमळे बिचारा. कोणतरी गरीब तळमळत आहे त्या खाटावर, असं त्याचा प्राण जात आहे आणि आपण बघायलो, म्हणजे मला सांगा दुःख होणार की नाही हो, म्हणून म्हणतात करुण रस. दुसरा वाक्य त्यांनी तुम्हाला देतात बेटा, हे कोण बोलला राजहंस माझा निजला. म्हणजे असं कोण बोललं म्हण, राजहंस माझा निजला म्हणजे वारलंय मेलय म्हण. तिसरं वाक्य त्यांनी दिलं बेटा, आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक ही कानी मज होय शोककारी, नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जिथं जिथं हे भावनेचा टॉपिक आहे, शिकवण्याचा टॉपिक नाही, तरी पण मी तुम्हाला एक ओव्हरलुक म्हणून सांगतो एकदम डिटेलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जसं तुम्हाला दुःखद भावना झाली, एखादं दुःखद वाक्य दिलं करुण रस म्हणा, एखादं कामवासनेची भावना दिली त्याला काय म्हणा, शृंगार रस म्हणा. जिथं काहीतरी देशासाठी आहे तर काहीतरी करण्यासारखं असं उत्साह काही वाक्य आहे, विधान आहे, त्याला काय म्हणा, सिंपल पॉइंट वीररस म्हणा. त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं चौथा हास्यरस. काय आहे, हास्यरस. आता जिथं एखादा विनोद होतो, हास्य रस. बघा बेटा, हास्यरस जेव्हा तुम्हाला एखादा तिथं विनोद होतो किंवा एखादं काहीतरी हसण्यासारखं होतं, विडंबना आहे, चेष्टा आहे, मित्राचे एकमेकाला आपण काहीतरी उडवीत आहे, राईट. मग याच्या लेखनातून तर मला काय कसं त्याने दिलं, विसंगत आहे, असंबद्ध बडबड आहे, व्यंगदर्शन आहे, व्यंगचित्र आहे, विडंबना आहे, विडंबना बरं का, विडंबना नाही, चेष्टा आहे, सुदामाचे पोहे आहे, चिमणरावाचे चराट आहे, साष्टांग नमस्कार आहे, संपूर्ण बाळकराम आहे. हे पुस्तकाचे नाव आहे. चिमणरावाचे चराट, साष्टांग नमस्कार, संपूर्ण बाळकराम, हे विनोदी कथा पुस्तक आहे. हे जेव्हा आपण वाचतो बेटा हसणं येतं. याच्यावर 2 उदाहरणं वाळंबे सरांनी छापले, भागवतांनी छापले, पण हे उदाहरणं पाठच करावं लागतं बेटा, वाचायचं नाही. कारण की रस हास्य आहे, पण याच्यामधून हसण्यासारखं काही नाही. उदाहरण त्यांनी काय दिलं माहिती आहे का, परटा कधी येशील रे परतून, हा उदाहरण दिलं. म्हणजे सिंपल आहे बेटा, ते सांगता येत नाही, राईट. दुसरं उदाहरण दिलं का, उपासमज लागला सखे बाई, उपासमज लागला. याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जिथं तुम्हाला सरळ सरळ त्यांनी एक विनोदी कथेचं नाव देतं, तिथं तुम्हाला तो रस लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे बेटा भयानक रस.
5 नंबर कोणता आहे? भयानक रस. भयानक रस म्हणजे काय हो? भीती या भावनेतून, जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटते बेटा, भीती या भावनेतून भयानक रसाची निर्मिती होते. राईट. मग तुम्हाला प्रश्न कसा येतो माहिती आहे का? प्रश्न असा येतो, स्मशान झालं, युद्ध झालं, सूड झालं, त्याच्यानंतर असे जे भीतीदायक गोष्टी आहे, भीतीदायक वातावरण आहे, भीतीदायक व्यवहार आहे, याच्यातून तुम्हाला या रसाची निर्मिती होते. म्हणजे तुम्हाला जर असं प्रश्न आला, स्मशानातून खालीलपैकी कोणत्या रसाची निर्मिती होते? आता स्मशानात गेल्यानंतर डान्स थोडी करावा वाटणार, भीतीच वाटेल ना, म्हणून त्याला म्हणतात बेटा भयानक रस. राईट. आणि या रसाचा स्थायी भाव आहे भय. या रसाचा स्थायी भाव काय आहे? भय. जिथं जिथे भीती वाटण्यासारखं वाटलं त्याला म्हणायचं बेटा भयानक रस. राईट. त्याच्यानंतर आहे तुमचं 6 नंबर बिभत्स रस. काय आहे? बिभत्स रस. ओके. आता बिभत्स रस काय म्हणतं बघा, बिभत्स रस. ओके. बिभत्स म्हणजेच काय पोरो? बिभत्स या शब्दाचा अर्थ होतो कंटाळा. काय हो? कंटाळा. बरोबर आहे. आणि या रसाचा स्थायी भाव आहे बेटा, या रसाचा स्थायी भाव जुगुप्सा. काय आहे? जुगुप्सा. काय आहे? जुगुप्सा. जुगुप्सा म्हणजेच पोरो कंटाळा. आता बिभत्स रस म्हणजे काय? जिथं जिथं बेटा तुम्हाला वीट येतं, तिटकारा येतं, किळस येतं. राईट. जसं की प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे, त्याच्यासमोर बकरं लटकवलं, असं बकरं कापलंय म्हणजे त्याला किळस येणार की नाही? मग जिथं जिथं किळस येते, जिथं जिथं तिटकारा येते, तिथं तिथं बिभत्स रसाची निर्मिती होते. याच्यावर एक उदाहरण जसं की त्यांना दिलं, ही बोटे चगळीत काय बसली हे रामरे लाळही, काळी काय गळ्यातून जळमटे आहेत 50 ही. बरोबर आहे. म्हणजे शी शी आधीच सेंबडे, काजळ ओगळे वरुनी डोळ्यात, काजळ ओगळे डोळ्यातून त्यातूनही रडे, आधीच हे शेंबडे. म्हणजे एक लहान बाळ आहे म्हण, शेंबडा रडायले, डोळ्यातून काजळे आले, नाकातून शेंबुडी आले, डोळ्यातून आसरू पडायले तर, आणि असं करायले म्हणजे त्याला बघून किळसच येईल ना. बरोबर आहे. म्हणून त्यांनी काय म्हणलं? बिभत्स रस. सिंपल आहे बेटा. बिभत्स म्हणजे काय? किळस येणे, तिटकारा येणे. राईट. त्याच्यानंतर आहे अद्भुत रस. बरोबर आहे. अद्भुत म्हणजेच काय पोरो? एकदम सिंपल आहे तुमचा 7 नंबरचा. काय आहे? अद्भुत रस. काय आहे? अद्भुत रस. अद्भुत रस. अद्भुत रसाचा जो स्थायी भाव आहे बेटा, अद्भुत रसाचा जो स्थायी भाव आहे तो आहे विस्मय. काय आहे? विस्मय. अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे विस्मय. मग विद्यार्थी मित्रांनो, अद्भुत रस म्हणजे काय हो? बघा, परीच्या कथा, त्याच्यानंतर अरेबियन नाईट्स, त्याच्यानंतर अलीबाबा 40 चोर, त्याच्यानंतर जादूची अंगठी, यासारखे जे निर्मितीदायक आश्चर्यकारक गोष्टी असतात त्याला म्हणायचं बेटा तुमचं अद्भुत रस. याच्यावर उदाहरणं काही येऊ शकते. जसं त्यांनी दिलं, आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांचे, तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे, नगरातले लोक सारेच वेडे, वेड्याने बांधले बर्फीचे वाडे, आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे. बरोबर आहे. सारे वेडे उलटे चालतात. असे जे उदाहरण आहे म्हणजे एकदम आश्चर्यकारक. आता कोणी कपडे घातले म्हण याचे झाडाच्या पानाचे, आंघोळीला पाणी घेतात म्हण दुधानं आंघोळ करायला, म्हणजे वेडसरपणा झालं ना, अद्भुतपणा झालं. याला म्हणायचं बेटा अद्भुत रस. उदाहरणं याच्यावर येत नाही. ओके. त्याच्यानंतर आहे परत तुमचं 8 नंबरचं रौद्र रस. रौद्र म्हणजे रागीटपणा. जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रोध येतं, रौद्र रस. काय? जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रोध येतं बेटा, तेव्हा तेव्हा रौद्र रसाची निर्मिती होते. या रसाचा स्थायी भाव आहे बेटा क्रोध. काय आहे? क्रोध. हे झालं त्याचा स्थायी भाव. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकदम अतिशय भयानक राग येते बेटा, क्रोध येते, तेव्हा त्याला काय म्हणायचं? रौद्र रस असे म्हणतात. हे एक सिंपल पॉइंट आहे. शेवटचं आहे पोरं तुमचं लास्ट 9 नंबर, ते म्हणजे काय? शांत रस. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बारकाईने बघा थोडंसं. शांत रस. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा शांततेची भावना निर्माण होतं तेव्हा तेव्हा त्याला शांत रस असे म्हणतात. मग शांततेची भावना कुठं निर्माण होतं हो? कुठं होतं? म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी आरती ऐकता, जेव्हा तुम्ही एखादा भोपाळे ऐकता, जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जाता, जेव्हा तुम्ही एखाद्या मस्जिदमध्ये बसल्या, जेव्हा तुम्ही एखाद्या चर्चमध्ये जाता, जेव्हा तुम्ही गुरुद्वाराच्या परिसरात असता, तेव्हा माणसाची भावना कशी असते? शांततेची असते. डोकं थंड असते. त्याला काय म्हणायचं बेटा? शांत रस. याच्यावर एक प्रश्न आला पोरो, शांत रसाचा मुक्तिदाता कोण? मग शांत रसाचा जो मुक्तिदाता आहे तो आहे बेटा काश्मीरी पंडित. काय?
कश्मीरी, काश्मीरचा आहे कश्मीरी पंडित, याचं नाव आहे बेटा कश्मीरी पंडित अभिनव गुप्त. अभिनव गुप्त हे त्याचं नाव आहे. उद्या जर प्रश्न आला तर उत्तर काढता आलं पाहिजे. काय की शांतरसाचा मुक्तिदाता कोण? कश्मीरी पंडित अभिनव गुप्त हे शांतरसाचा मुक्तिदाता होय. आलेला प्रश्न आहे. राईट. दुसरा प्रश्न त्याने टाकला होता बेटा, शांतरसाला सर्वप्रथम मराठीत कोणी आणले, कोणी स्थान दिले? त्याचं नाव आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी शांतरसाला मराठीमध्ये सर्वप्रथम स्थान दिले, त्यांनी आणले. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या आरती आली परीक्षेला, जसं की त्यांनी टाकलं काय हो, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान. हे कोणत्या रसाची निर्मिती होते? शांतरस. बरोबर आहे की नाही? जसं त्याने तुम्हाला उदाहरण दिलं काय, उठी उठी गोपाला गाई जाई धेनूकडे वाट पाहती सवंगडी. म्हणजेच काय हो, शांततेची भावना आहे, म्हणून याला म्हणतात बेटा शांतरस. राईट. अशा प्रकारे मित्र हो, तुमचा रस हा टॉपिक इथं संपतं. म्हणून आपला आता एक टॉपिक आहे तो म्हणजे काय, अलंकार. उद्याच्या सेशनमध्ये आपण अलंकार टॉपिक घेऊ. इथं आपण थांबूत बेटा, कारण का इथं तुमचं रस हा टॉपिक संपतं. इथं थांबूत, बाकी उद्या बघू. धन्यवाद.